नमस्कार. या अक्षरात असतो फार मोठा सार. व्यक्ती, वेळ, काम बघून केला जातो नमस्कार. गुरुला धन्य करतो शिष्याचा नमस्कार. पेड वडगावच्या लोकप्रिय नेता माजी नगर अध्यक्ष मान्य सौ विद्या गुलाबराव पोळ अर्थात ताई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर मीडिया ग्रुप द्वारा आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मिस स्पर्धक गजरे अंकिता दिलीप FYBA ची विद्यार्थिनी राहणार यावल तालुका यावल जिल्हा जळगाव. आणि आज मी रसिक श्रोते हो तुम्हाला जे आज सांगणार आहे ना ते तुम्ही नक्कीच शांतचित्ताने ऐकणार अशी मी नम्र विनंती करते. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून संपूर्ण जगाच्या भुकेसाठी राबणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला माझा शतशः नमन, शतशः नमन. संवेदनशील हृदयाने ऐकावी शेतकऱ्याची कथा. तळमळ त्याच्या अंगात त्याची समजून घ्यावी व्यथा. मातीत राबून देतोय आम्हाला सोन्याचा घास, मातीत राबून देतोय आम्हाला सोन्याचा घास. 12 महिने गरिबी त्याला तेरा काळ त्रास. आजवर सोचलंय त्यानं अजून कुठपर्यंत सोचायचं. कधी घ्यायची झेप त्यानं का मातीतच रुतून बसायचं. कधी सरायचं दुःख त्याचं, कधी मिळायचं सुख त्याला. केविलवाना प्रयत्न त्याचा पोट जगाचं भरायचं, केविलवाना प्रयत्न त्याचा पोट जगाचं भरायचं. पावसाचेही नखरे हजार, पडला तर ठीक नाहीतर डोळ्यासमोर जडताना पाहायचं. शिवाऱ्यातलं पीक नाहीतर डोळ्यासमोर जडताना पाहायचं. शिवाऱ्यातलं पीक कधी सरायचं दुःख त्याचं, त्याला सुख कधी मिळायचं. 24 तास काम त्याला उत्सव असो वासन. थकून जातं शरीर त्याचं थकत नाही मन, थकून जातं शरीर त्याचं थकत नाही मन. मित्रांनो, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय नक्कीच लक्षात आला असेल. माझा वक्तृत्वाचा विषय असाच, तो म्हणजे शेतकऱ्याची व्यथा आणि वेदना. मित्रांनो, शेतकरी हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या अंगाला सरकन काटा आल्यासारखं वाटतं. कारण आपण दररोज TV चॅनलवर, वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर बघत असतो की किमान दररोज एक तरी शेतकरी आत्महत्या करतो. मित्रांनो, आत्महत्या करतो. खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मित्रांनो, मराठीत म्हण आहे, शेतकरी सुखी तर जग सुखी. या म्हणेचा जर का आपण शांतपणे मनापासून काळजीपूर्वक विचार केला ना तर आपल्याला शेतकरी म्हणजे काय या गोष्टीची जाणीव होईल. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्य करत असल्याने तेथील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि त्या शेतीच्या उत्पादनावर ते आपला उदरनिर्वाह करतात. मित्रांनो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं कारण तो स्वतःची ताण भूक विसरून संपूर्ण जगाची भूक भागवतो. मित्रांनो, शेतकऱ्याचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं योगदान आहे. तो खूप काबाड कष्ट करतो आणि असं असलं तरी त्याला सुख नाही. त्याच्यासमोर नेहमी दुःखाचा डोंगर उभा असतो. पण तो या परिस्थितीतही इतरांबद्दल वाईट विचार करत नाही. पण आपण जर का हेच चित्र एखाद्या श्रीमंत व्यक्तीबद्दल बघितलं ना तर आपल्याला खूप वेगळं दिसतं. हो, ज्याच्याजवळ जास्त पैसा असतो ना तो त्या पैशाचा गैरवापर करतो. परंतु माझा शेतकरी हा पैसा जमवतो. शेतकऱ्याचं आपल्या मातीशी आईप्रमाणे नातं असतो. तो खास अर्थाने निसर्गाचा मित्र असतो. कारण तो आपल्या शेतात खूप प्रामाणिकपणे कष्ट करतो. कष्ट करून आपल्या शेतात पीक घेतो. ऊन, पाऊस, वारा अशा कोणत्याच संकटांना तो भीत नाही. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, जगावर कितीही संकट आलं ना तरी तुम्हाला घास भरवण्यासाठी एकच माणूस उभा असलेला दिसेल. तो म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा. तो म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा. एका शेतकऱ्याची लेक आहे. म्हणून शेतकऱ्याची व्यथा वेदना सांगताना मला माझ्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकातल्या कवितेच्या ओळी आठवतात. त्या अशा, शेतामाधी माझ्या खप तेथे बोराट्याची झाप, तेथे राबतोय कष्टात माझा शेतकरी बाप, तेथे राबतोय कष्टात माझा शेतकरी बाप. अहो मित्रांनो, या ओळीच आपल्याला खूप काही सांगून जातात. संपूर्ण जगाची भूक भागवणारा शेतकरी हा खूप हलक्या प्रतीचं जीवन जगतो. कधी उत्पन्नाची अनियमितता, कधी पाऊस, कधी वादळ, कधी रोगाचा फैलाव अशा निसर्गाच्या सर्वच संकटांना तो सामोरी जात असतो. आणि कधी कधी तर त्याच्या पिकाला किरकोळ भाव नसतो आणि त्याला इच्छा असूनही आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता येत नाही. ही खरंच चिंतेची गोष्ट आहे. म्हणून एका शेतकऱ्याच्या व्यथा वेदना काय असताना एका शेतकऱ्याची मुलगी
मुलगी आहे म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा. मी सांगते तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही, तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. मग विचार करा, मग विचार करा की शेतकऱ्याचं काय होत असेल, मग विचार करा की शेतकऱ्याचं काय होत असेल. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 23 डिसेंबर हा दिवस आपण शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला. पण आज शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याची व्यथा बघून मनात प्रश्न पडतो, जो संपूर्ण जगाची भूक भागवतो, ज्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, आज त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आज त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, जो शेतकरी आपल्या सर्वच संकटांना हसतमुखाने तोंड देतो. एखाद्या वेळी पीक चांगलं आलं तर त्याला मार्केटला भाव नसतो आणि मग कर्ज काढून शेती करणारा शेतकरी हा कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी होतो. खरंच आज शेतकऱ्याच्या व्यथा वेदना सांगताना शेतकऱ्याची मूलभूत समस्या तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे पाणी. आज हे खरं आहे की जेथे पाणी जास्त तेथे उत्पन्न जास्त निघतं, परंतु जर का पाणीच नाही तर उत्पन्न कुठून निघणार, नाही का? आपण म्हणतो आपल्याला पाणी हे जीवन देतं, पण आपण त्याच पाण्याचा गैरवापर करतो आणि बिचारा माझा शेतकरी राजा हा थेंबा पाण्यासाठी उन्हातान्हात भटकत असतो. मग आपल्याला जर का खरंच शेतकऱ्याच्या व्यथा वेदना समजत असतील ना, तर आपण पाण्याचा अतिवापर टाळला पाहिजे. माझं बोलणं थोडं कडू वाटेल, पण ते सत्य आहे आणि ते बोलणं गरजेचं आहे. आज शेतकरी पावसाची वाट पाहतो, पुढाकारी खुर्चीची वाट पाहतो. शेतकरी पावसाची वाट पाहतो, पुढाकारी खुर्चीची वाट पाहतो. पाऊस नाही पडला तर शेतकरी रान बदलत नाही, पाऊस नाही पडला तर शेतकरी रान बदलत नाही, खुर्ची नाही मिळाली तर पुढाकारी मात्र पक्ष बदलत असतो, पुढाकारी मात्र पक्ष बदलत असतो. आज आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्याला गरज आहे मित्रांनो. आणि शेवटी एकच सांगते, जर का शेतकरी सुखाने जगला ना तरच हा देश सुखाने जगेल. कारण माझा शेतकरी राजा हा अन्न पिकवतो, पाणी वाचवतो, पर्यावरणाच्या संरक्षणाला मदत करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगते, शेतकरी सुखाने जगला तर देश सुखाने जगेल, देश सुखाने जगेल. धन्यवाद.